प्रगतीशील शेतकरी, एक आदर्श शेतकरी कैलाश नांगरे त्याचं नाव, यांनी आत्महत्या केली. तरुण तडफदार शेतकरी, ज्याला आदर्श शेतकरी पुरस्कार राज्याचा मिळालेला. तर असा शेतकरी आत्महत्येकडे वळतोय. महाराष्ट्रात सर्वसामान्य शेतकऱ्याची मानसिकता आपण समजून घेतली पाहिजे. आता जे आमच्यातले फुटून गेले गद्दार, याच्यातले जे लोक एवढ्याच कारणाने, बाकी काही कारण नाही यांना, ना पक्ष, ना विचार, ना मन, ना काही ना काही, टेंडर बस खोके, याच्यावरती काही घेणे देणे नाही. तर कोविडच्या काळात तडफडणाऱ्या लोकांना विचारा की उद्धवजींनी या महाराष्ट्राला काय दिलं. उत्तर प्रदेशमध्ये सारखे गंगेत प्रेत फेकून नाही दिले. गुजरात मधल्या सारखे तडफडून लोक मारले नाही. अजित पवार आणखी काय काय बोलले, आर्थिक नियोजनाविषयी बोलले. एकीकडे राज्य सरकार सार्वजनिक बांधकाम, MSRDC, जलसंपदा, जलसंधारण या विभागामध्ये गरज नसताना मोठ्या मोठ्या निविदा काढतायत. प्रत्यक्षात तरतूद अतिशय कमी करतायत. म्हणजे राज्याला लुटण्याचं काम वेगळ्या पद्धतीनं सरकार करत असताना या शेतकऱ्याच्या बळावर आपण जगतो, तो शेतकरी आपल्या महत्वाचा घटक मानतो, त्याच्याकडेच आपण दुर्लक्ष करणार असेल तर ही मोठी घोडचूक ठरेल. एकीकडे अदानीचे हजारो कोट्यवधी रुपयांचं राईट ऑफ केलं जातं केंद्र सरकार, त्याचा अधिकृत घोषणा करते अर्थमंत्री. आणि इकडे शेतकऱ्यांची तुटपुंजी रक्कम जर कर्जमुक्ती करत नसतील सरकार, कर्जमाफी, कारण या सरकार जे आलं, तीन जे आहे त्यांचे भाजप आणि वेगळे दोन गट, यांनी आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्याची कर्जमाफी लिहिलेली आहे, सांगितलेली आहे. आणि म्हणून या कारणाने बऱ्याच शेतकऱ्यांनी मागच्या काळात कर्जफेड केलेली नाही, बँकांची देणी वाढलेली आहे, आता व्याज वाढेल. आणि या सगळ्या शेतकऱ्यावर पण कर्जाचा डोंगर आणि राज्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर, या दोन्ही अँगल होत असताना कर्जमाफी ही आवश्यक आहे, कर्जमुक्ती, आणि ती जर नाही केली तर मला असं वाटतं शेतकऱ्यांची मोठी प्रतारणा ठरेल. सरकार जे आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात कुठेतरी अपयशी ठरले. दरवेळेस उपाययोजना राबवू, आम्ही आत्महत्या रोखू हा दावा करणारं सरकार कुठेतरी फेल करत. परवा मी एका शेतकऱ्याच्या घरी गेलो होतो, देऊळगाव राजाला. सिंचनाच्या प्रश्नामुळे त्यांनी आत्महत्या केली. प्रगतीशील शेतकरी, एक आदर्श शेतकरी कैलाश नांगरे त्याचं नाव, यांनी आत्महत्या केली. तरुण तडफदार शेतकरी, ज्याला आदर्श शेतकरी पुरस्कार राज्याचा मिळालेला. तर असा शेतकरी आत्महत्येकडे वळतोय. महाराष्ट्रात सर्वसामान्य शेतकऱ्याची मानसिकता आपण समजून घेतली पाहिजे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये विधान केलं होतं की विधानसभेत सगळेच खोक्याभाई आहेत. नीलम गोरे म्हणतायत की हक्कभंग दाखल होऊ शकतो अशा संदर्भात. राज ठाकरे तसं काही खूप चूक बोलले असं मी म्हणणार नाही. कारण ज्या पद्धतीनं या लोकशाहीच्या पवित्र मंदिराचा वापर स्वतःची कळगी भरण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे लोक करतायत, त्यात त्यांचं वाक्य काही चुकीचं असं मला काही नाही वाटत. नीलमताई हे देखील म्हणतात 2100 रुपयांसाठी आणखी 5 वर्ष वाट पाहावी लागेल. निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी असं सांगण्यात आलं होतं की निवडणुकीनंतर किंवा लवकरच 2100 रुपये लाडक्या बहिणींना दिले जातील. नीलमची कोणत्या अधिकारातून बोलता माहित नाही. ते विधान परिषदेचे उपसभापती यांनी कोणत्या राजकीय पक्षाविषयी मत व्यक्त नाही केलं पाहिजे, पण त्या अधिकारात काय बोलतात मला माहिती नाही. त्या काही सरकारच्या प्रवक्त्या आहेत का, घेतात त्यांनी सांगावं. महापुरुषांसंदर्भात वादग्रस्त विधान करणं, राज्यातील महत्वाच्या विषयाला बगल देणं, अशा प्रकारे विधान करणाऱ्यांना कारवाई करण्यात येत नाहीये. तर अशा लोकांवर कारवाई करण्यात यावी ही मागणी केली जात आहे. काय चुकीची मागणी? महापुरुषावर कोणी येऊन उठसूट बोलतं, त्याला सव्वा महिना, दीड महिना कोणी बघत नाही. या राज्याचे राज्यपाल राहणारी व्यक्ती महापुरुषाचा अवमान करते, आणि म्हणून अशावर कारवाई तर झालीच पाहिजे. तर वाघ्या श्वानावरून एक वाद निर्माण झाला होता, हटवण्यात यावी मागणी करण्यात येत होती. काही जण त्याचे समर्थन करत होते, हटवू नये म्हणत होते. आणि यानंतर कुठेतरी याच्यावर राजकारण केलं जाते. औरंगजेबच्या कबरीनंतर वाघ्याचा विषय आता ज्वलंत आहे. मला वाटतं ना याच्यात इतिहास संशोधकांचं जे काही आहे अभ्यास जो काय त्याच्याविषयी ते जाणून घेऊन याच्याविषयी भूमिका व्यक्त केली पाहिजे. उगाच मला वाटलं म्हणून एखादी भूमिका, मला नाही वाटलं म्हणून एखादी भूमिका ही चुकीची आहे. इतिहास संशोधकांनी याच्याविषयी सुस्पष्ट भूमिका त्यांची घ्यावी
आणि त्याच्यानंतर याच्याविषयी योग्य तो निर्णय घ्यावा. औरंगजेबच्या कबरे संदर्भात एकीकडे कबर काढण्यात यावी हे सत्ताधारी म्हणत होते, तर दुसरीकडे सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे, पत्रे लावण्यात आलेले आहेत आणि जी काही तार आहे ती सुद्धा वाढवण्यात आलेली आहे. हेच मागणी करतात आणि हेच सुरक्षा देतात. हे दुधारी आहे, गांडूळ ज्याला म्हणतील तशा गांडुळासारखी यांची वृत्ती आहे. सरकार यांचंच आहे, हेच पाडा म्हणतात, हेच संरक्षण देतात, लोकांना उल्लू बनवण्याचं काम आहे. निवडणुकीतलं यश एवढं आलं की यांची मस्ती एवढी वाढलेली आहे, यांना जनतेच्या प्रश्नाशी देणं घेणं राहिलं नाही. आणि जनतेचे प्रश्न ज्यावेळेस बाकीचे लोक विरोधी पक्ष उचलतात त्यावेळेस असे भावनिक मुद्दे हे उपस्थित करतात. याचं जिवंत जास्त उदाहरण औरंगजेब आहे. दादा, हिंदुत्ववादी सरकार असं म्हटलं जातं, मोदीजी सुद्धा हिंदुत्वाविषयी करतात किंवा राज्य सरकार सुद्धा. मात्र आता मुस्लिम बांधवांना एक गिफ्ट दिलं जाणार आहे त्या सरकारकडून. एकीकडे यांचे कुठे विचार बदलत आहेत असं वाटतंय तुम्हाला? विचार नाही बदलणार आहे, यांच्या पोटात एक आणि पोटात एक आहे. हे मताच्या लालसे पोटी हे कोणत्याही तराला पोहोचणार. एकीकडे मुसलमानावर अन्याय करणार, इकडे याच मुसलमानाला सौगात देणार. आणि मला असं वाटतं हे सगळं करत असताना स्वतःची विचारसरणी वगैरे याच्यापेक्षा स्वतःची खुर्ची राखणं हे सगळ्यात महत्वाचं त्यांना वाटतं. फक्त मुस्लिम अशा सौगातीला फुकट विचारतील असं मला नाही वाटत. नेत्यांच्या मागे फिरणारे काही कार्यकर्ते असे असतात जे म्हणतात, काही पुढारी म्हणतात टेंडर द्या, कामं मागतात. हे स्वतः अजित पवारांनी ही व्यथा बोलून दाखवली. त्याच्या बळावर तुमच्याकडे लोक येते, तर तुमच्याकडे लोक यायला काही कारणच नाहीये. तुमच्याकडे काय असं आहे की तुमच्याकडे लोक यावं? आता जे आमच्यातले फुटून गेले गद्दार याच्यातले जे लोक एवढ्याच कारणाने, बाकी काही कारण नाही यांना, ना पक्ष, ना विचार, ना मन, ना काही ना काही. टेंडर बस, ओके, याच्यावरती काही घेणे देणे नाही. दादा, राज ठाकरे बाळासाहेबांचा फोटो आहे, त्या फोटोवरून काही दिवसांपूर्वी म्हटले होते की माझ्या वडिलांचा फोटो वापरू नका, उद्धव साहेब सुद्धा म्हटले होते. नंतर तोच फोटो मनसे वापर करते, कुठेतरी शिंदे सेना सुद्धा वापर करते. कुठे तुमचं ऑब्जेक्शन आहे त्यावर? मला असं वाटतं त्याच्याविषयी मी बोलणं योग्य होणार नाही. पण शिवसेना प्रमुखाचा आज या महाराष्ट्रातल्या सगळे पक्ष शिवसेना प्रमुखाचा फोटो वापरतात, सगळे, सत्तेतले पण आणि विरोधातले पण. काँग्रेस, राष्ट्रवादी आमच्या सोबत आहे, ते वापरतात आमच्या सोबत असल्यामुळं. आणि समोरचे राष्ट्रवादी जे गद्दार गेले आमच्यातले, भाजप आणि आता मनसे वापरतात. आता शिवसेना प्रमुखाचं महत्व या महाराष्ट्राला या सगळ्या याच्यातून अधोरेखित होतं, एवढंच मी म्हणेल. दादा, भाजपचे नेते आहेत चंद्रकांत बावनकुळे असं म्हणतात की उद्धव ठाकरेकडे औरंगजेब प्लगच आहे, संवाद मोदी नाही तर ही विकासाची गॅरंटी आहे. उद्धव ठाकरेंनी जनतेला काय दिलं, टीका केली. तर कोविडच्या काळात तडफडणाऱ्या लोकांना विचारा की उद्धवजींनी या महाराष्ट्राला काय दिलं. उत्तर प्रदेशमध्ये सारखे गंगेत प्रेत फेकून नाही दिले, गुजरात मधल्या सारखे तडफडून लोक मारले नाही, मध्य प्रदेशमध्ये रस्त्यावर लोक म्हणजे त्यांचा जीव घेणं, उपचार सुद्धा त्यांना मिळत नव्हता. मला वाटतं हे या जनतेला उद्धवजीनं दिलेलं आहे. तुम्ही काय दिलं याचा विचार मला असं वाटतं तुम्हीच करा. आता तुम्ही काय केलं? 15 लाख कुठे गेले? कर्जमाफी कुठे गेली? 2100 रुपये कुठे गेले? विकास कुठे आहे? सिंचनाचे प्रकल्प कुठे आहे? विदर्भाचे कुठे आहे? मराठवाड्याचे कुठे आहे? आणि म्हणून उद्धवजीने या महाराष्ट्राला दिलं, हा महाराष्ट्र कदापि विसरणार नाही. शिवसेनेचे नेते आहेत उदय सामंत असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांच्याकडून फडणवीस आणि शिंदेमध्ये विस्तव टाकण्याचा प्रयत्न होतोय. कितीही बालिशपणा केला तरी दोस्ती तुटणार नाही. कायम ठेवावी दोस्ती तुमची. त्याच्या लकलाक तुम्हाला शुभेच्छा आहे. तुम्हाला ते झिरोवर आणून ठेवतील तोपर्यंत तुम्ही ठेवा. तुमचे रोज पंख शाटतील तोपर्यंत ठेवा. तुमच्या खात्याचा कारभार मुख्यमंत्री करतील तोपर्यंत ठेवा. तुमच्या खात्याच्या मंत्र्याचे निविदा रद्द करतील तिथपर्यंत ठेवा. शुभेच्छा आहे. उद्धव ठाकरे ब्रँड संपला आहे, फक्त बाळासाहेबांची शिवसेना जिवंत आहे. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाताना कुणी आडवा आलं तर त्यास आडवं करण्याची आमच्यात ताकद, इशारा शिंदेचे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट. आमराचं गीत ऐका फक्त. संजय शिरसाट साहेबांना विनंती आहे. त्याच्यामुळे आडवं तुम्हीच झालेले आहात. आडवं कोणी जिंकले तरी तुम्ही आडवे झालेले आहात.
मग कामराविषयी एवढं का तुम्हाला राग आला? कामरा तर शिंदेचं नाव पण नाही घेतलं कामराने. मग कामराचं गीत ऐका, अशा प्रकारची विनंती माननीय संजयजी शिरसाट. नरेश म्हस्केंनी उद्धव ठाकरेंना आधुनिक औरंगजेबाशी उपाधी दिली आहे. उद्धव साहेबांसमोर नाक रगडत होता तो महापौर होण्यासाठी, तो काय बोलणार? अशी विधान का केली जातात मला काय वाटतं? आता उद्धवची ब्रँड संपला म्हणता, मग तुम्ही उद्धवची टीका काय करता? जर तुम्ही उद्धवची ब्रँड संपला, शिंदेला उद्धवजी लागतात, बाकी सगळ्या मंत्र्यांना उद्धवजी लागतात, भाजपला उद्धवजी लागतात, हे काय लोक कोणावर टीका करत असतात? त्याची भीती आहे, ज्याचा खॉप आहे त्याला. आपण यांना जळी स्थळी काष्टी पाषाणी उद्धवजी दिसतात. ते संताजी धनाजी कसे औरंगजेबाच्या घोड्याला दिसत होते, तसे उद्धवजी यांना दिसतात. आणि मला हेच समजतात उद्धवजी ठाकरे ब्रँड संपलेला आहे. सर हिंदी हे आता तुझं एक राहिलं ना. हो, फसवणुकीच्या घटनेमध्ये एक स्टेटमेंट समोर आलंय. मला वाटतं ते आम्ही सातत्यानं मांडत होतो. ज्या पद्धतीनं संतोष देशमुख याचं अपहरण झालं, अपहरण झाल्यानंतर एक व्यक्ती सोबत होती, या व्यक्तीनं पोलिसांना सूचना देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पोलिसांनी 3 तास त्या व्यक्तीला पोलीस स्टेशन मध्ये बसवून ठेवलं. आम्ही हे सांगत होतो, त्या पोलिसावर कारवाई करा म्हणत होतो. आणि या पोलिसांना त्याच्या आधी 3 दिवस आधी झालेले भांडण वगैरे याची सगळी माहिती होती. आणि मला वाटतं या आता ऑफिशियली स्टेटमेंटने या सगळ्या बाबी समोर आलेल्या आहेत. हिंदी विषय है। राज्य में किसानों को प्रश्न निर्माण होत आहे, कुणीतरी जाणीवपूर्वक करून आणतंय, दंगलीचं वातावरण निर्माण करतंय असं सत्ताधारी म्हणजे कालची राहुरीच्या घटनेचा संदर्भ. कोणती घटना? राहुरी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची घटना. ज्या पद्धतीनं महापुरुषांचा अवमान या राज्यात झाला, कोणी केला? राज्यपाल कोश्यारी पासून दाताचा पारवाचा तो कोरटकर पर्यंत हे लोक कोणत्या विचारसरणीचे, कोणाचे आहे, याचा जरा नीट अभ्यास जनतेने करण्याची गरज आहे. राहुल सोलापूरकर कोण आहे? कोरटकर कोण आहे? कोश्यारी कोण आहे? अन्य बाकीच्या लोकांनी केलं. शिवाजी महाराजांचा पुतळा पडतोय तो 6 महिन्यातला. शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रातलं होत नाही. हे कोण करतं या सगळ्या गोष्टी? तर मला असं वाटतं जे सत्ताधारी भारतीय जनता पार्टी याच्या संबंधित लोक या सगळ्या बाबी करतात. आणि म्हणून या अशा पद्धतीनं महापुरुषावर, मग छत्रपती शिवाजी महाराज असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, महात्मा ज्योतिबा फुले असेल, कोणी घासत नाही. यांच्यावर मला असं वाटतं टीका टिप्पणी करणं हा मोठा गुन्हा आहे. कारण या आदर्शाच्या नेतृत्वावर आपलं राज्य चालतं, आपला देश चालतो. आणि असं असताना त्यांच्यावर टीका टिप्पणी करणाऱ्यांना कठोर शासन होण्याची आवश्यकता आहे. एकीकडे एक शिवाजी महाराजांवर टीका करतो आणि सरळ सरळ 1.25 महिना बाहेर राहतो. मोबाईल स्वतः मी हे केलं म्हणतो, डाटा क्लिअर केला म्हणतो, मी स्वतः फोन केला म्हणतो. एवढी हिंमत कशी होते? कारण यांना असं वाटतं, एकीकडे एक राज्याचा मंत्री म्हणतो तुम्ही काही करा, सागर बंगल्यावर आपला बाप बसलेला आहे. अरे एक मंत्री बायकांना फोटो पाठवतो उघडे नागडे, कोणी काही करत नाही. एक मंत्री खून करणाऱ्याला प्रोत्साहन देतो, कोणी काही करत नाही. एक मंत्री लोकांना फसून फ्लॅट घेतो, कोणी काही करत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी होत असेल त्याला जबाबदार सरकार. छत्रपती शिवरायांचा ज्याने अपमान केला, त्या कोरटकरला जेव्हा अटक झाली तेव्हा अटकेच्या वेळी सीएम कार्यालयातील कर्मचारी त्याच्या सोबत होता असे काँग्रेसचे प्रवक्त्यातून लोंढे म्हणतात. मला याचं माहिती घ्यावं लागेल. कोणावर व्यक्तिगत आरोप करणं योग्य होणार नाही. त्या आरोपावर भाजपने आता अतुल लोंढे विरोधात गुन्हा दाखल केलाय, बदनामीचा प्रयत्न करतायत मुख्यमंत्र्यांशी असं म्हणतात. नाही, म्हणून मी म्हणतो ना की मी कोणावर व्यक्तिगत आरोप करणार नाही. कारण कोण हे मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात, खरंच तो स्टाफ आहे का, खरंच त्यांनी गाडी दिली का, तपास करावा लागेल. लोंढेवर गुन्हा दाखल केला असेल तर लोंढेंनी जे म्हटलं त्याचाही तपास पोलिसांनी करावा. रोल्स रॉयस कोण दिली ते पण सांगत नाही. तपासाअंती ते 3 दिवसात समोर नाही आलं. येईल ना, मग तपास करतात का ते? जे सत्ताधाऱ्याला अडचणीचा त्या तपास होतो का? तर मला असं वाटतं बाकीच्या एखाद्याने फेसबुकवर पोस्ट टाकली तर त्याचा तपास होतो. परंतु एवढे अपमान झाला महापुरुषांचा, एवढ्या मोठ्या गाड्या कोणी कोणी त्याला दिल्या, एवढ्या सगळ्या पंतप्रधानापासून सगळ्यांबरोबर बसफूट असणारा तो कोरटकर, त्याच्यावर कारवाई होत नाही.
सर, एक शेवटचा प्रश्न. राज ठाकरेंनी एक मागणी केली, जो कबूतरखाना आहे मुंबई मधला, तो कबूतरखाना हटवा म्हणून. नाही, जनतेच्या आरोग्याला धोका असेल तर हटवलं पाहिजे. जनतेच्या आरोग्याला जर धोका असेल, मला असं कळलं की त्या भागातल्या जनतेच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले, आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले असेल तर मला असं वाटतं कबूतरखाना कुठेतरी शिफ्ट करायला काय हरकत.